नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल कोकणी क्रिएशन वर। तर मित्रांनो, आम्ही आता जात आहोत ठाण्याला दहीहंडीचा माहोल बघायला। तर मित्रांनो, पाऊस सुद्धा येत आहे आणि मी आणि माझा मित्र आता जात आहोत स्टेशनला। आधी पहिले बसने आम्ही स्टेशनला जाऊ, मग तिथून ठाण्याला ट्रेनने जाऊ। जिची आम्ही वाट पाहत होतो ती फायनली आली। बस बोलते हो। मग आम्ही बसचा प्रवास करत स्टेशनला पोहोचलो। स्टेशनला पोहोचल्यावर माझा मित्र तिकीट काढायला गेला। तिकीट मिळताच आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर गेलो। आम्ही ब्लॉक करत ट्रेनची वाट बघत होतो आणि नेहमीप्रमाणे ट्रेन 10 मिनिटं लेट होती। मुंबईकरांची आन बान शान मुंबई लोकल ही आलेली आहे। ट्रेनचा सफर करत आम्ही ठाणे स्टेशन येण्याची वाट पाहत राहिलो। जहाँ से गुजर दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी 25-30 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो। ठाणे स्टेशनला आमचा मित्र आमची वाट पाहत होता। मग प्लॅटफॉर्मवरून आम्ही आमच्या मित्राला घेऊन बाहेर पडलो। स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर टेंबे नाका होता आणि टेंबे नाकाच्या पुढेच दहीहंडीचा उत्सव होता। आम्ही चालत चालत त्या दिशेने निघालो। पुढे जात असताना आम्हाला महाराजांची मूर्ती दिसली। जवळ जाऊन दर्शन घ्यायचं म्हटलं तर गेट बंद होता। मग आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। मग आम्ही टेंबे नाक्याला पोचलो आणि ही सर्व लोक दहीहंडीचा उत्सवच पाहायला आली आहेत। पाहू शकता आजूबाजूला खूप गर्दी होती। आज सर्वांना सुट्टी होती म्हणून सर्वजण दहीहंडी उत्सव पाहायला आले आहेत। इथं आलेला पहिला पथक कलव्याचा राजा। त्यांनी थर लावायला सुरुवात केली। एकामेकाला हात देत साथ देत त्यांनी थर उभा केला। मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय खेळत असतो, पण याच दिवशी मराठी माणूस आपल्या माणसाला वरती नेतो। सात थरांची यशस्वी सलामी या पथकाने दिलेली आहे। मग आम्ही पुढे निघालो दिघे साहेबांची मानाची हंडी पाहायला। पुढे जात असताना आम्हाला वाटेतच आमचे सबस्क्रायबर भेटले। त्यांना हाय फाय करून आम्ही पुढे निघालो। पुढे जात असताना ठाण्यातील सुप्रसिद्ध असे आनंद आश्रम आम्हाला पाहायला मिळाले। मग आतमध्ये जाऊन आम्ही दिघे साहेबांचे दर्शन घेतले। यावर आम्ही मिनी ब्लॉग केला आहे, थोड्याच दिवसांनी आपल्या चॅनलवर येईल, तो पाहायला विसरू नका। दहीहंडी पाहायला खूप लोक आली होती। खूप गर्दीतून आम्ही हा ब्लॉग करत आहोत। इथे आलेले पहिले पथक आपल्या पथकाची सलामी घेताना रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा, आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा।
टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे नाद करायचा नाही औंदा आला 10 थरांचा गोविंदा तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा आणि पाहू शकता ही सर्व गर्दी जमलेली आहे ती दक्षिण मुंबईतील नामांकित गोविंदा पथक माझगाव तारवाडी यांना पाहण्यासाठी जमली आहे. 8 थराची सलामी देताना गोविंदा पथक असे तब्बल 250 गोविंदा पथक मानाच्या हंडीला सलामी द्यायला आले आहेत. हे माझ्या गोविंदा रे गोपाळा 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 गोऱ्या गोऱ्या रंगाची नार मी तुझीर जाऊ नको दूर लावून जीवाला तू घोर तूच माझी फिलिंग न जान तूच माझी लगीन तू माझ्याशी करशील का बोल किसन तू माझा न मीच तुझी राधारा गोपिकांचा नाद देना सोडून आता आहेस तू लटखट पण दिसतो साधा भोळारा समजून घेणारा माझी तू व्यथा माझी तू व्यथा हे माझ्या गोविंदा रे गोपाळा 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 चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.